महागात पडेल। तिथे एसटी महामंडळाच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीवर अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी महामंडळाच्या कामचुकार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांना एका महिन्याचा अल्टिमेटम दिला। येत्या महिनाभरात एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस परिणाम न दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांची थेट बदली, पदोन्नती किंवा थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा मंत्र्यांनी दिला। अधिकारी वर्गानं केवळ कार्यालयात न बसता अत्यंत जबाबदारीनं काम करावं असे स्पष्ट निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळतायत। मात्र हे खातं राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा कधी मिळणार यावरून महायुतीमध्ये पडद्यामागे जोरदार रस्सीखेच सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। अर्थ खात्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असल्याचं जय पवार म्हणाले। सर्व बोलतात की आपलं अर्थ खातं अजून आपल्याकडे नाही आलंय म्हणून काय ठिकाणी आपले विकास कामं थांबलेत। तसं नाहीये। आता पण काही दिवसापूर्वी पाहदादाची वहिनी साहेबांची आमची तशी चर्चा झाली। सीएम साहेब बोललेत की लवकरात लवकर आपलं अर्थ खातं आपल्याकडे तसं येईल। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा स्मरणपत्र पाठवलं। माहिती अधिकार कायद्यातील 2026च्या बेकायदेशीर तरतुदी